विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। त्यानिमित्त मंगळवारी तरुण भारत व्यायाम मंडळ येथून चोख पोलीस बंदोबस्तात मतदान पेट्या मतदान केंद्राकडे एसटीने रवाना करण्यात आल्या, अशी माहिती 282 सांगली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी प्रसारमाध्यमांना दिली। सांगली विधानसभा मतदारसंघात 3,51,410 मतदार आहेत। सांगली शहरांमध्ये सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार या मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत। एकूण 315 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। यापैकी 244 केंद्रांवर वेबकास्टिंगचे कॅमेरे लावण्यात आले आहे। सर्व मतदान प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होणार आहे। मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर करता येणार नाही। तसेच निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्वरित उपलब्ध होतील। या व्यतिरिक्त कोणताही प्रकार आढळल्यास आचारसंहिता कक्षाला संपर्क साधावा। सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळ येथून चोख पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान पेट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी दिली आहे। यावेळी अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, उपायुक्त विजय यादव, तहसीलदार अमोल कुंभार, तलाठी कीर्तिकुमार धस आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर कनिचे म्हणाले की महिला मतदान केंद्र हे 284 श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, शिवाजी मंडळीजवळ सांगली, वाचनालय, अभ्यासिका या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे। तसेच PWD मतदान केंद्र हे पसायदान शिक्षण संस्था फी मंदिर, पसायन कॉलनी रोड, सांगली, दक्षिण बाजू पूर्वे खोली क्रमांक 2 या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि तरुण मतदान केंद्र हे प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्रमांक 1 नांद्रे, पूर्वाभिमुख इमारत, दक्षिण बाजूची खोली क्रमांक 7, आदर्श मतदान केंद्र MK आठवले, विनय मंदिर सांगली, पूर्व बाजूची इमारत, दक्षिण बाजूची खोली क्रमांक 3 होय। सर्व मतदान केंद्रावर रॅम्प आणि प्रत्येक ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी प्रसार माध्यमाला दिली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी 282 सांगली डॉक्टर स्नेहल कनिचे बोलत आहे। आपल्या इथे 315 मतदान केंद्र आहेत। 315 मतदान केंद्रावर मतदानाची पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे। सध्या सर्व मतदान केंद्रावर सुमारे 1404 लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 284 केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत आपली मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी सर्व प्रशासन पूर्वतयारी पूर्ण करून सज्ज आहे। मला आशा आहे की सांगलीकर मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद देतील आणि मागचे सगळे रेकॉर्ड्स मोडून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी केंद्रावर वेबकास्टिंगचे कॅमेरे लावल्यामुळे मतदान केंद्रातील तसेच मतदान केंद्राच्या बाहेरील दोन्ही प्रकारच्या अनुसूचित प्रकारांना आळा घालण्यासाठी या वेबकास्टिंगच्या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे। मी आपल्या सांगली जिल्ह्यातील तसेच सांगली शहर मधील जिथे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना, नवमतदारांना, ज्येष्ठांना, सर्व स्त्रियांना आवाहन करेल की बहुसंख्याने आपण मतदान केंद्रात येऊन स्वतःचं मतदानाचं कर्तव्य बजावावं आणि मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढवण्यास मदत व्हावी। थँक्यू। काळजीपूर्वक वापर करायचा आहे। केंद्र क्रमांक 132 त्याचे सगळं साहित्य घ्यायचं आहे। प्रश्न येणार आहे